नमस्कार. शाकुंतल कला मंदिर प्रस्तुत पॉडकास्ट स्वयंसिद्धामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण रोज एका स्वयंसिद्धेला या पॉडकास्टमध्ये भेटतो आहोत आणि तिचा आत्मनिर्भरतेचा, स्वाभिमानाचा प्रवास जाणून घेतो आहोत. आजच्या आपल्या स्वयंसिद्धा आहेत लेखिका आणि समाजसेविका दीपा देशमुख. दीपा देशमुख यांनी आपल्या संघर्षाच्या काळात समाजसेवेचं काम केलेलं आहे आणि याच दरम्यान स्वतःचा संघर्ष एकीकडे चालू असताना त्यांना त्यांच्यातल्या लेखिकेचा शोध लागला आणि आज राज्य पुरस्काराच्या मानकरी लेखिका म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. आज आपण त्यांचा हा संपूर्ण प्रवास जाणून घेणार आहोत. नमस्कार दीपाताई. नमस्कार. स्वयंसिद्धामध्ये तुमचं स्वागत. माझा जन्म औरंगाबादला झाला, पण माझे वडील सरकारी अधिकारी असल्यामुळे दर 3 वर्षांनी बदल्या व्हायच्या आणि मग कधी कधी 3 वर्ष, कधी कधी 2च वर्ष असा आमचा या गावाहून त्या गावावर असा सगळा प्रवास सुरू असायचा. अच्छा. त्यामुळे विदर्भासहित अनेक गावांमध्ये मी राहिलेली आहे. त्यामुळे त्या भागातले भाषा म्हणू किंवा ती टोनिंग म्हणू ते येत गेलेलं आहे आपोआपच. आणि असं करत करत जेव्हा मी 10वी नंतर आम्ही परत औरंगाबादला आलो तेव्हा वडिलांना वाटलं की आता एका जागी शिक्षण व्हायला हवं मुलांचं. त्यामुळे मग आई आणि आम्ही सगळी भावंड औरंगाबादमध्ये राहिलो. अच्छा. आणि वडील मग शनिवार रविवार किंवा जसं जमेल सुट्टीत तसं यायचं. तुमचं लहानपण कसं होतं? म्हणजे तुमच्या भावंडात, कारण कसं असतं की बरेचदा मुलगा आणि मुलगी यांना वाढवण्यात आपल्याकडे फरक केला जातो. आता फारसं हे जाणवत नाही, पण तुमच्या किंवा माझ्या पिढीच्या लहानपणामध्ये हे विशेषतः जाणवायचं. तर तुम्हाला असं काही भेदभावाचा अनुभव आहे का, की मुलगी म्हणून काही वेगळी वागणूक मिळाली किंवा असं? आम्ही 5 भावंड, म्हणजे 3 मोठे भाऊ आणि नंतर आम्ही 2 बहिणी. अच्छा. तर लहानपणी अगदी असा काही फरक नाही जाणवला. म्हणजे सगळं वातावरण, घरातलं खेळणं वगैरे असं सगळं मिळून मिसळून सारखंच होतं. पण जसं आम्ही मोठे व्हायला लागलो, म्हणजे 9-10 वर्षाचा वगैरे, त्यावेळेस बरेच प्रश्न मनाला पडायला लागले. म्हणजे विशेषतः माझा मोठा भाऊ घरात असेल आणि कोणीही अगदी मोठे अधिकारी म्हणजे कमिशनर असतील, कलेक्टर असतील किंवा मंत्री असतील, असं कोणी घरी आलं की वडील अभिमानानं मोठ्या भावाची ओळख करून द्यायचे, हा माझा मुलगा. आणि त्यावेळेस मी आत असायची खेळत, पण मला वाटायचं मला का नाही हाक मारत, माझी का नाही ओळख करून देत, हा प्रश्न तेव्हा मनात यायचा. आणि पुढे मग म्हणजे जशी मासिक पाळी सुरू होते त्यानंतर विशेषतः जग सगळं बदललं. तिथून खरी भेदभावाला सुरुवात झाली असं मी म्हणेन, की वयात येण्याच्या टप्प्यावर. अगदी की आणि त्यावेळेस मन मला असं वाटतं खूप संवेदनशील झालेलं असतं, हळवं झालेलं असतं, कोणीतरी समजून घ्यावं अशी भावना मनात असते. आणि अशा वेळेस आपल्याला कुठेतरी परक समजलं जातंय, अंतर राखलं जातंय. अगदी आमच्या घरात बाजूला बसवणं वगैरे असा पण प्रकार होता. त्याच्यामुळे मग थोडीशी लाज वाटायची की घरात कोणी आलं तर कुठेतरी लपून बसावंसं वाटायचं, की यांना वाटेल हे काय आहे वगैरे असं. त्याच्यामुळे मग मनात एक थोडासा न्यूनगंड पण तयार होत गेला. आणि त्याच वेळेस पुढे भावाला नाटकात काम करायला मोकळीक आहे किंवा तो ऑर्केस्ट्रामध्ये आहे कॉलेजच्या, आणि त्याच्या मैत्रिणी पण घरी येतात, आई त्यांचं स्वागत करते. आपण मात्र एखाद्या मुलाशी जरी बोललो तर घरी खूप गोंधळ होत असायचा. आणि ते तेव्हा समजायचं नाही की म्हणजे आता मला कळतं की त्यांची जडणघडण किंवा ते असं का वागतायत भाऊ आपले, कारण मोठे म्हणून त्यांना असं सगळी घरातली जबाबदारी आपल्यावरच आहे असं वाटत असेल, किंवा आपली बहीण कुठे चुकू नये, तिचं संरक्षण, तिची काळजी ही आपलीच जबाबदारी असंही वाटत असेल. पण मात्र मला हा भेदभाव जाणवायचा की आपल्याला आपल्या मनासारखं नाही करता येते आणि हे मात्र सगळंच करू शकतात. साधारण नाटकात काम करायचं तर आपल्याला नाही परवानगी मिळत, किंवा केलं तरी वेळेच्या आत, म्हणजे ते 7च्या आत घरात होत, जसा चित्रपट आहे तसं 5च्या आत आम्ही घरी पाहिजे असा मोठ्या भावाचा धाक असायचा. आणि वडील तर फिरतीवर असल्यामुळे सगळी जबाबदारी मोठ्या भावाने काय म्हणतो ना स्वयंघोषित पालकत्व घेतलेलं होतं. तर हा भेदभाव नक्कीच जाणवला. पण मग शिक्षणाच्या बाबतीत तुम्हाला मनासारखं शिकता आलं? शिक्षणाच्या बाबतीत ना खरं सांगायचं तर कळतच नव्हतं की आपल्याला काय आवडतं. म्हणजे माझे वडील म्हणायचे मला की
तू पुढे सायकोलॉजी घे आणि त्यात म्हणजे शिक्षण घे पुढचं. पण मला असं वाटायचं आर्ट्स कशाला घ्यायचं, आपण आपल्याला सायन्स घ्यायला पाहिजे, आपल्याला डॉक्टर व्हायला पाहिजे. आणि मग सायन्सला बी गेले तेव्हा लक्षात आलं हा आपला पिंडच नाहीये, आपण कॉमर्स घेऊ. ती सुद्धा साईड चुकली माझी. म्हणजे मी कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन केलं, पण कॉमर्सच्या ऐवजी मला मराठीचे तास जास्त आवडायला लागले. आम्हाला फमू शिंदे हे शिकवायला होते, सुप्रसिद्ध कवी. अगदी अगदी. आणि ती खूप छान शिकवायची. आणि फक्त म्हणजे त्या क्रमिक पुस्तकांमधल्या कविता नाही, तर त्या कविता वसंत बापटांची कविता शिकवता शिकवता ते मीना कुमारीच्या शायरीकडे कधी जायचे आम्हाला समजायचं नाही. म्हणजे संदर्भ असायचा, पण एकाच वेळेस अनेक कवी त्यांच्या याच्यातनं यायचे आणि ते मराठी खूप आवडायचं. आणि मला वाटतं की अशा प्राध्यापकांमुळे वगैरेच कुठेतरी ते लिखाणाचं बीज पण रुजवलं गेलं, ते नकळतपणे रुजलं, ज्याचा पुढे तुम्हाला शोध लागला. तुमचं मग आता घरातलं वातावरण तुम्ही आता सांगताय त्यानुसार तसं पारंपरिक होतं. हो. तर मग लग्न पण ठरवून आणि लवकर वगैरे झालं तुमचं? मला नाटकात काम करायला खूप आवडायला लागलं. म्हणजे मी अगदी घरातनं न सांगता वगैरे अगदी जब्बार पटेलांकडनं मी अभिनयाची वगैरे त्यावेळेस पारितोषिक मिळवलेली आहेत. बर. कॉलेजमध्ये युथ फेस्टिवलमध्ये विशेषतः. पण असं व्हायचं की ते घरातनं न सांगता सगळं करावं लागायचं. जेव्हा कधी घरी कळायचं तेव्हा मोठा भाऊ अतिशय वाईट वागायचा. म्हणजे अगदी रूम मध्ये कोंडून टाक, कॉलेजलाच जायचं नाही वगैरे असं. आणि त्यावेळेस घरात वडील तर नसायचे, पण घरात बाकी आई किंवा इतर भावंड मध्ये नाही पडायची. आणि मग असा राग यायचा, असं वाटायचं की हा पिंजरा आहे, आपल्याला हे तोडून बाहेरच पडलं पाहिजे. आणि त्यासाठी मग काय करायचं, तर इतकं काही म्हणजे मॅच्युरिटी किंवा असं काही नव्हतं. असं वाटायचं हे घर सोडायचं असेल आपल्याला तर आपण लग्न केलं तर दुसरं घर मिळेल, मुक्तपणे आपण जगू शकू. आणि मग दुसरं घर म्हणजे अर्थातच सासर. तर मग कॉलेजमध्ये त्यावेळेस कोणीतरी हिरो असतो, तो सगळ्या मुलींना आवडत असतोच. तसंच झालं माझं. आणि मग ठरवलं की अरे आपण याच्याशीच लग्न करायला पाहिजे. आणि मग अर्थातच कुठलाही विचार न करता, म्हणजे त्याची विचारधारा काय आहे, तो किती अभ्यास करतोय, त्याची स्वप्न काय आहेत, त्याला काय व्हायचंय, हा कुठलाही विचार केला नाही मी. म्हणजे घरादाराचा तर नाहीच नाही, फक्त एकच की तो डॅशिंग आहे, कॉलेजमध्ये अगदी कोणालाच भीत नाही. तर मग माझ्या डोक्यात की आपल्या घरच्यांना पण भीत मिळणार नाही तो मिळाली तर, आणि म्हणून मग आपण याच्याशी लग्न करायला पाहिजे. अच्छा. त्यामुळे मग प्रश्नच आला नाही की चला प्रेम विवाह हा एकमेव मार्ग आहे आपल्या समोर. बर. म्हणजे घरातून आत्ताच्या सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून तुम्ही हे लग्नाचं पाऊल उचललं? अगदी अगदी. आणि पाऊल उचलल्यावर असे काही दिवस सुरुवातीचे छानच जातात, तसे गेले. आणि मग हळूहळू लक्षात यायला लागलं की आपण असं घरात म्हणजे सुगृहिणी म्हणून राहणारी व्यक्तीच नाही आहोत. आपली आपल्याला ओळख व्हायला लागते म्हणतो ना तसं. मग आपण काय करायला पाहिजे. मग त्यावेळेस मी नॅचरोपॅथीचा 3 वर्षाचा कोर्स केला. मग मी योगा वगैरे शिकवायला लागले. योगासनं वगैरे. नॅचरोपॅथी मधल्या ज्या काही अशा काय म्हणतो ना आपण प्रॅक्टिसेस आहेत त्या करायला लागले. नंतर मग मी माया परांजपेकडे पुण्यात येऊन म्हणजे जाऊन येऊन असं करून ब्युटी पार्लरचा पण कोर्स केला, बेसिक आणि ऍडव्हान्स. आणि मग असं वाटायला लागलं की योगासन म्हणजे नॅचरोपॅथी आणि ब्युटी पार्लर असं सुरू करायला पाहिजे. ते सुरू केलं. आणि मग तो एक वेगळा आत्मविश्वास आणि एक हे यायला लागला अंगात. आणि जाणवायला लागलं म्हणजे आपण कुठे चुकतो आहोत, कुठे बरोबर आहोत, काय करायला पाहिजे, या गोष्टी बऱ्याच लक्षात यायला लागल्या. फक्त झालं काय त्याच वेळेस की म्हणजे ज्याच्याशी मी लग्न केलं की त्याला असं भविष्य ज्योतिष्य शास्त्र याचा थोडी आवड निर्माण झाली. आणि त्यांनी ती कृष्णमूर्ती वगैरे जे ज्योतिष शास्त्रात त्यांचे ग्रंथ आहेत ते आणले आणि ते वाचायला सुरुवात केली, त्याचा अभ्यास सुरू केला. आणि मी एकीकडे विज्ञानवादी होत चालले होते, कारण घरातलं वातावरण खूप धार्मिक होतं. तेव्हाही मला प्रश्न पडायचे हे असं का, विशेषतः रूढी कर्मकांड याच्यात मला प्रश्न पडायचे. आणि घरात काही समाधानकारक उत्तर मिळाली नव्हती. आणि आता इथे पण तेच व्हायला लागलं की कुठले तरी
खडे जे असतात, गुरुचे खडे, चंद्राचे खडे, राहू केतूचे खडे, असे तो सजेस्ट करतोय. आणि लोकांना खूप कुतूहल आणि उत्सुकता असते, त्यामुळे घरात खूप लोक यायला लागली. ती कशी यायला लागली की माझ्या पार्लरच्या ज्या मुली होत्या, स्त्रिया होत्या, त्या घरी बोलत असतील की हिचे मिस्टर असा असा बघतात म्हणून, मग ते वेळ घेऊन यायला लागले ना. आणि मग मला कळायला लागलं की हे काही खरं नसतं. नारायण नागबळी काय आणि ते कालसर्प योग काय वगैरे, म्हणजे कोणाचा ना कोणाचा त्यावर पोट पाण्याचा म्हणजे व्यवसाय आहे तो, आणि हे सगळं थोतांड आहे. तर मग मी तसं बोलायला सुरुवात केली घरात की हे चांगलं नाहीये आणि हे नको करायला, किंवा एखाद्याच्या भावनेशी खेळून आपण जो पैसा कमवतोय तर तो नको कमवायला. पण त्याला त्यात खूप आनंद वाटायला लागला की मान मिळतो. पुन्हा नाहीच झालं तर लोक म्हणतात ना की आपल्याच नशिबात नव्हतं, आपण कुठेतरी कमी पडलो, आणि नुकसान काहीच नाहीये. बरं, नोकरी पण होती तरी सुद्धा ते लोकांमध्ये जायची आणि ते सगळं करायची त्याला आवड लागली. आणि मग मला त्रास व्हायला लागला की जर आपलं हे पार्लर नसतं, जर आपले हे क्लासेस नसते तर हे घडलंच नसतं. त्याच्यामुळे मग असा निर्णय घेतला मी की आपल्याला काय करता येईल, समजावून सांगूनही हा ऐकत नसेल तर मग आपण बाहेर पडायला पाहिजे. कारण त्याचा मुलांवर पण परिणाम झाला तर मुलं पण असा इझी मनी काय आहे त्या मार्गाला जातील, आणि हे चांगलं नाहीये कुठेतरी. त्यामुळे आपण यातून बाहेर पडलं पाहिजे. तोपर्यंत तुमचा मुलाचा जन्म झालेला होता ना, अपूर्वचा जन्म झाला. आणि म्हणजे जन्म झाला तरी डोक्यात हे सगळं होतच, कारण माझं मी दिवसभर बिझी असायची, पण मी बघायची की तो खेळताना पण मग काहीतरी त्या पद्धतीचेच खेळ खेळतोय, किंवा त्याला पण हे आवडायला लागलंय. छोटा होता अगदीच. आणि मग असं वाटलं की बाहेर म्हणजे आपण एक पिंजरा सोडला पण आपण दुसऱ्या पिंजऱ्यात शिरलो आहोत, तर यातनं मार्ग म्हणजे बाहेर पडायला पाहिजे आपण. आणि ती गोष्ट मग ठरवली एक दिवस. पण त्यावेळेस मी पार्लर बंद केलं मग, कारण मग लोक येणार ना घरात, म्हणजे संध्याकाळच्या वेळेस किंवा पार्लर बंद झाल्यावर. तर हेच मी बंद केलं तर मग याच्याकडे जे येतील ते आपले लोक, म्हणजे निदान मी पापात वाटेकरी असणार नाहीये, अशा रीतीने बंद केलं. आणि त्यावेळेस तिथे माझा एक मित्र आहे आणि त्याची बायको, त्यांनी एकलव्य पब्लिकेशन सुरू केलेलं होतं. मध्य प्रदेशातलं नाही, हे वेगळं होतं. आणि त्यामध्ये साधारणतः 9वी ते 12वी पर्यंतच्या मुलामुलींना, जसं चाटे कोचिंग क्लासेस त्यावेळेस खूप गाजलं होतं ना, तसंच हे होतं. आणि ऑनलाईन आपण त्यांना सगळ्या गोष्टी ज्या नवनीत वगैरे जसं आहे त्या टाईप गाईड्स तसं पाठवत राहायचं. त्यांच्या टेस्ट घ्यायच्या वेळोवेळी, आणि त्याची एक फीस असायची जी काय 10,000 5,000 जे असेल ते. तर त्याचं कंटेंट रायटर म्हणून मी तिथे काम करायला लागले. बरं, ते काम काय ऑफिसमध्येच जाऊन करायचं असंही काही नव्हतं, मी घरून पण करू शकायची, कधी ऑफिसला कधी घरून असं. आणि मग ते सुरू केल्यावर मला थोडा कॉन्फिडन्स आला की आपण आता इथून बाहेर पडू शकतो. आणि मग बाहेर पडायचं ठरवलं. त्याला अगदी शांतपणे सांगितलं आणि हेही सांगितलं की मला काहीच नकोय. कारण मला असं नेहमी वाटायचं की म्हणजे माझे हातपाय नीट आहेत, मला कुठलंही व्यंग नाहीये, आणि माझ्या आई वडिलांनी मला ग्रॅज्युएशन पर्यंत शिकवलंय. तर त्या शिकण्याने माझ्यात काही गोष्टी यायला हव्या होत्या, आल्या नाही तो माझा दोष आहे. तर मग मी काही मागता कामा नये. पण मी त्यावेळेस तशी ही चूक केली की मी काहीच बरोबर न घेता बाहेर पडले. आणि म्हटलं आपण म्युच्युअल अंडरस्टँडिंगने वेगळे होऊ. त्याला वाटलं काहीतरी हिच्या डोक्यात फॅड असेल ते जाईल, त्याच्यामुळे तो तयार झाला आणि कुठलाही त्रासाविना तो कायमचा डिवोर्स झाला. त्यावेळेस घरी सुद्धा मी सांगितलं होतं की माझं पटत नाहीये वगैरे, पण घरी मोठ्या भावानी वगैरे थोडस केलंय ना लग्न, म्हणजे तुझ्या मनाने केलंयच तर निभावच. मग मला लक्षात आलं की हा सपोर्ट आपल्याला मिळणार नाहीये कदाचित, तर आपण, आणि मी निर्णय घेतला होता तर मग किंमत मीच चुकवायला पाहिजे. त्यामुळे पण माझ्या आईने त्यावेळेस एक खूप चांगली गोष्ट केली की औरंगाबादमध्ये N3 वगैरे असा N4 असा खूप त्यावेळेस छान एरिया होता, आणि तिथे प्लॉट होता आमचा एक, आणि 2 रूम बांधलेल्या होत्या. आई म्हणाली की तू इथे राहा, म्हणजे मग मला एक सुरक्षित जागेत
हो. राहू शकत होते मी आणि माझं काम करू शकत होते. आणि ते मी केलं आणि मग तिथून एक वेगळा टप्पा आणि वेगळा प्रवास माझा सुरू झाला. तुम्ही अपूर्वेला घेऊन बाहेर पडलात ना? मुलगा तुमच्या बरोबर होता? अपूर्व लहान होता. त्याला तसं फारसं काही या परिस्थितीचं गांभीर्य किंवा काहीच कळालंच नाही. शाळेत असेल. छोटा होता. आणि साधारणतः 30च्या माझ्या वयाच्या 30च्या आसपास या सगळ्या गोष्टी घडल्या. अच्छा. आणि बाहेर आल्यावर मला बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. एकतर तुम्ही एकटे आहे म्हटलं ना की तुमचाच दोष आहे अशा रीतीने बघितलं जातं की हिला संसार पण नाही करताय, कीव केली जाते. काही जण सहानुभूतीने बघतात की निभवायचं ना, आम्ही नाही का निभवलं. किंवा त्याच्यापेक्षा गंमत म्हणजे ज्या मैत्रिणी होत्या काही, त्यातल्या त्यांच्या घरी वगैरे गेले की त्या थोड्याशा काय म्हणतो ना इन्सिक्युअर फील करायच्या. त्यांना असं वाटायचं की त्यांच्या नवऱ्याशी जर जास्त मी गप्पा मारल्या तर आता काय होईल अशी भीती मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसायची. त्याच्यामुळे मग मला असं वाटायला लागलं की आपण या शहरातनच बाहेर पडायला पाहिजे, इथे राहता कामा नये आपण. आणि असं नाही बरं का, म्हणजे या सगळ्या प्रसंगात चाचपडत होते मी, त्याच्यामुळे काही चुका घडल्या. पण मी चुका घडत होत्या, उभी राहत होते, वेगवेगळे प्रयत्न करत होते. फक्त या सगळ्यातनं एक नक्की झालं की मी इथे राहता कामा नये, हे शहर सोडलं पाहिजे मी. आणि मला वाटतं तो माझा सगळ्यात चांगला निर्णय होता, कारण मी ते सोडलं नसतं शहर तर मला असं वाटतं पुढचा प्रवास झालाच नसता माझा. पण मग तुम्ही हे शहर सोडायचं ठरवलं आणि कुठे आलात, म्हणजे काय केलं? त्यावेळेस ना म्हणजे मला कॉलेजपासूनच लिखाणाची आवड होती आणि मला वाटतं त्या वयात सगळेच कवी असतात, सगळेच लेखक असतात. तो एक रोमॅन्टिक काळच असतो आपल्या आयुष्यातला. तर त्यावेळी मी कविता करत होते. मध्ये मला असा एक ग्रुप भेटला की मला एकदम गझल समजायला लागले की त्यात काफिया काय असतो, रदीफ काय असतो, मतला म्हणजे काय. आणि अरेच्या ती मजा यायला लागली. आणि मग मी ते करून बघायला लागले. गणित हा माझा काही आवडीचा विषय नव्हता, पण ते सगळं गणितात वृत्तात आणि ते जे बसवायची मजा होती ना ती वेगळी होती. आणि मग अशा काही गटांशी माझी ओळख झाली. त्यातच औरंगाबादला अखिल भारतीय हिंदी मराठी उर्दू असं गझल आणि काय म्हणतो आपण उर्दू मुशायरे मराठीतलं असं सगळं ते संमेलन आयोजित केलं गेलं. आणि डॉक्टर शेख इक्बाल मिन्ने म्हणून ते प्रमुख त्याचे होते. आणि मग छान होते अगदी स्वभावाने. आणि मग मी त्याच्यात ते म्हणाले की सगळे म्हणजे धर्म जात असं काही न बघता सगळे एकत्र आले तर तो चांगलाही होतो, सपोर्ट पण मिळतो ना एकमेकांना. त्याच्यामुळे आम्ही खूप जण त्याच्यात होतो. मग तेव्हा अगदी निदा फाजली, बशर नवाज इथपासून खूप सगळी लोक आली होती आणि तो खूप एक आनंदाचा आणि खूप छान माहोल होता. आणि त्या सगळ्या याच्यात माझी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई च्या दत्ता बाळसराफांशी ओळख झाली. अच्छा. आणि मग छान म्हणजे ती लोक ते कार्यकर्ते घरी यायला लागले. आणि त्यातनं मग मला लक्षात आलं की अरे हे आपल्या विचारांचे आणि आपल्या मला जे काय आवडतं तशी लोक येतील. तोपर्यंत मला असं वाटायचं की माझ्या ओळखीचं जगच नाही आसपास, एकटी आहे आपण, एकटी पडलेलो आहोत असं. आणि मग त्या याच्यातनं ओळख वाढली. तसं मग म्हणजे मी एकटी का राहतीये काय असे प्रश्न पुढे जेव्हा आले तेव्हा मी म्हणजे माझा स्वभाव तसा मैत्री झाली की खूप ट्रान्सपरंट आहे. मी काही म्हणजे दडवून ठेवत नाही. तर ते त्यावेळेस त्यांना समजलं काय काय घडलंय काय काय नाही. आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही तुला काही मदत करू इच्छितो. आणि ती मदत अशी होती की मला औरंगाबाद सोडायचे तर काय करता येईल. आणि मग माझ्या समोर या सगळ्या मैत्रीतनं 3 पर्याय समोर आले, संधी म्हणू आपण हवं तर. त्यातली एक होती, आपले शिक्षण मंत्री होते मधुकरराव चौधरी, त्यांची मुलगी होती स्नेहजा रूपवते म्हणून, दादासाहेब रूपवते मंत्री होते त्यांचे त्या सून. तर प्रेमानंद रूपवते आणि स्नेहजा ताई यांचा बऱ्याच म्हणजे बँड्राला पण चेतना शिक्षण संस्था आहेत. त्यांचं मधुकरराव चौधरींचं खिरोदा म्हणून जे गाव आहे मूळ गाव तिथे कॉलेजेस आहेत.
तर मग म्हणजे दत्ताबाळ सराफांनी त्यांनाही सगळं सांगितलं असेल, त्यामुळे त्या स्नेहजाताई म्हणाल्या की तू मुंबईला येऊ शकतेस, तुला चेतनामध्ये जो सोशल वर्कचा विभाग आहे त्याच्यात काहीतरी काम करता येईल. तुझं नॅचरोपॅथी झालंय तर तुला इकडे खिरोद्यामध्ये सुद्धा आमचं कॉलेज आहे, तर तुला तिथे प्राचार्य म्हणून सुद्धा तुझ्या जबाबदारी उचलता येईल. बर. आणि त्याच वेळेस विजया चव्हाण या युनिसेफ मध्ये सल्लागार होत्या. आणि त्या आदिवासी भागात मासवण ठाणे जिल्ह्यापासून जवळ एक गाव आहे, तर तिथे पण त्या एक काय म्हणतो आपण सल्लागार म्हणून जायच्या वगैरे. तर त्यांनी पण दत्ताबाळ सराफांना सांगितलं होतं की इथे आदिवासी लोकांच्या शिक्षणावर काम करायला गरज आहे. तर कोणी चांगली व्यक्ती असेल, विशेषतः मुलगी, कारण मुली अतिशय झोकून देऊन काम करतात, तर तुला जर तशी कोणी दिसली तर सांग. तर असे आता 3 पर्याय माझ्या समोर होते, काय करायचं. खिरोद्याला जायचं, कारण अगदी त्यावेळेस मधुकरराव चौधरी होते आणि अगदी ते पण मला मुलीसारखंच वागवायला लागले होते. त्यांचा मुलगा शिरीष चौधरी, तर ते अगदी बहीण मानलं होतं मला, लहान अगदी. आणि मग मी म्हंटल की तिथे जाऊ शकतो आपण. मुंबई, पण मला मुंबईची ना खूप भीती वाटायची, इतकं मोठं शहर, आणि मग चित्रपटात दाखवतो तसं तर कोणीतरी आपल्याला किडनॅप करेल, मग आपण कधीच पुन्हा आपलं म्हणजे घर बघू शकणार नाही, फसवतात सगळेजण तिथे, असं काहीतरी वेगळेच समज होते माझे. त्यामुळे मुंबईमध्ये आपण वावरू शकू का, एकटं फिरू शकू का, एवढी मोठी मुंबई आपल्याला कळेल का, अशी भीती होती माझ्या मनात. त्यामुळे मुंबई नको असं माझं मी बात केलं. नंतर मग खिरोदा जे आहे, तर आपल्या मुलाचं शिक्षण आणि बाकी सगळ्या गोष्टी कशा होतील, म्हणजे छोटं संस्था असेल तरी त्याला जे एक्सपोजर पाहिजे ते मिळेल का. आणि मग माझ्या मनात असा विचार आला की मी तो जो दुर्गम भाग होता, मासवण होतं ठाणे जिल्ह्यातला आदिवासी भाग, तर तो ठीक आहे आपल्यासाठी. म्हणजे ते आणि तेव्हा पण अशा स्वप्नाळू कल्पनाच डोक्यात होत्या अशा सगळ्या, की गाव म्हणजे खूप छान असतं. म्हणजे ते चित्रपटात आपण चित्रपटातच बघितलेलं असतं खरं तर. आणि मग सगळे छान छान असतं, अल्लड मुली असतात, भोळे लोक असतात आणि निसर्गरम्य अगदी. तर आपण त्या खेड्यात जायचं आणि काम करायचं. आणि अपूर्वला मग मुंबईत ठेवायचं आपण, कारण मित्र जो होता माझा दत्ताबाळ सराफ, तो म्हणाला होता की तो आमच्याकडे राहील आणि फारच काही वेळ आली तर त्याला आपण हॉस्टेलवर हे करूयात. आणि म्हणून मग मी तयार झाले, म्हटलं आपण मासवणलाच जाऊया, पण मग त्याच्या आधी मासवण बघूया आपण कसं आहे ते. आणि मग मी गेले, बघितलं, आणि बघितल्यावर लक्षात आलं इथे 4 तास सकाळी लोड शेडिंग असतं, 6 ते 10 आणि संध्याकाळी 6 ते 10. म्हणजे मग दिवसच गेला. आणि मग माझं म्हणजे काय, मोबाईलला नेटवर्क नाही मिळणार, मी कोणाशी संपर्क नाही करू शकणार, कारण तिथे मोबाईलला टॉवरच नव्हते त्या गावात. आणि ते गाव नाही, जवळपासचे 15 गावात मोबाईल नव्हते. किती सालची गोष्ट आहे साधारण? साधारणतः 2006 5-6 वगैरे. आणि मग काय करायचं अशा वेळेस, निर्णय कसा घ्यायचा, रडूच यायला लागलं. मग मी म्हटलं मला नाही जायचं मासवणला. तर मग मला सगळ्यांनी समजवलं त्यावेळेस की तू दर आठवड्याला आपण असं करू, तू सामाजिक कार्यकर्ता कोर्स जो आहे तो कर मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये, आणि तिथे मग तुला दर रविवारी येता येईल. आणि अपूर्व इथे असेलच, त्यामुळे तुझी अपूर्वची भेट होईल, तुझा कोर्स पण होईल, आणि त्याचा तू कोऑर्डिनेटर म्हणून तो दिवसभर तू काम पण बघ, त्याचं मानधन पण तुला मिळेल. तर मग आणि मुंबईशी पण ओळख होईल हळूहळू, आणि तुझा एकाकीपणा पण कमी होईल. आणि मग अशा रीतीने मी मासवणला दाखल झाले. पण वेडेपणा असा होता ना की मला शिक्षण प्रमुख म्हणून काम करायचं होतं तिथे. आता त्यांनी माझ्यासारखीला का निवडलं होतं, कारण तिथे कोणी जायलाच तयार व्हायचं नाही, कारण शहरी सगळ्या सुखसुविधा सोडून कोण जाईल तिथे. मला म्हणजे पर्यायात मला तो बरा वाटला म्हणून, आणि ते स्वप्नाळू वृत्तीने वाटला म्हणून मी तयार झाले होते. तिथे गेल्यावर मला कळलं की आपल्याला सर्व शिक्षा अभियान काय हे माहिती नाही, आपल्याला कुठल्याच गोष्टी माहिती नाही शिक्षणाबद्दलच्या, कारण आपली शाळा संपली की काही संबंध राहिला नाही. जनरल नॉलेज मधले सगळे पिरियड मध्ये 0 होतं. आणि मग तिथून शून्यापासून सुरुवात होती.
मला हेही माहित नव्हतं की म्हणजे आता या सगळ्यासाठी कसं करायचंय. म्हणजे मला मदतीला सगळे होते कार्यकर्ते, पण मी खूप कमी बोलायची. म्हणजे माझी ओळख झाल्याशिवाय मी कोणाशी बोलूच शकायची नाही, मनातलं मनातच. म्हणजे मी कधी आईजवळ पण मनमोकळं बोलायची नाही. मला लहानपणापासून डायरी लिहायची सवय. तर माझं जे काय आहे ते डायरीशी हितगुज. त्यामुळे मग इथे मला वाटायचं हे माझ्याशी का नाही बोलत. एके दिवशी मी जेव्हा पालघर, तेव्हा पालघर काय म्हणतो तालुका होता, आता जिल्हा झालाय, महत्वाचं ठिकाण तेच होतं आमच्या गावापासून. तिथे येऊन मग मी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मधले माझ्या बाकीचे कार्यकर्ते मित्र, दत्ताबा सराफ यांना फोन करायची, म्हणायची की म्हणजे ते माझ्याशी बोलत नाही, कुणीच बोलत नाही माझ्याशी. त्यावेळेस तो म्हणायचा, तू स्वतःला काय समजते, तू पंतप्रधान आहेस, राष्ट्रपती आहेस, कोण आहेस तू. आणि माझ्या लक्षात आलं, खरंच आपण काहीतरी स्वतःला स्पेशल समजत असतो आणि वेगळे त्यांच्यापेक्षा म्हणून ते ओपन होत नाही. अगदी अगदी. आणि मग ठरवलं की आपल्याला बोलावं लागेल आणि मग ती सुरुवात केली. कारण लक्षात आलं की अगदी मांजर किंवा प्राणी सुद्धा असं आपण काही फेकलं तर पटकन खात नाहीत, ते तुमच्यावर विश्वास ठेवत नाही. इथे तर जिवंत माणसं आहेत सगळी, ती म्हणजे तुम्हाला पारखूनच घेणार. आणि मग हळूहळू बोलायला ती सुरुवात केली. तरी 6 महिने गेले आणि मग ते माझ्याजवळ खुलायला लागले, बोलायला लागले. आणि तोपर्यंत म्हणजे मला ना हे लोक ना सहजपणे 10-15 किलोमीटर, 5-6 किलोमीटर सहज चालतात तिथे. आणि गाडी होती आम्हाला, तर मला वाटायचं काही काही वेळेस गाडी जर कुठे गेली असेल कामाला तर थांबायचं, दुसऱ्या दिवशी जायचं, तर हे लगेच चलताई म्हणून निघायचे आपले चालत. मला वाटायचं हे काय, म्हणजे मी चालत जायचं वगैरे असं. आणि वाईट वाटायचं, अगदी रडू यायचं, कुठे येऊन पडलोय. पण नंतर त्यात मजा यायला लागली. किंवा मी असे बहुतेक स्त्रिया, मी जरा जास्तच पाली, झुरळं या सगळ्या गोष्टींना खूप घाबरते. आणि तिथे दार उघडलं की 2-3 विंचू पडायचे. अरे बाप. साप असे दिसायचेच, असे सर्प वळवळत वगैरे जाताना, पाऊस पडला की. तर मग भीती वाटायची, कशाची सवयच नाही. आणि लाईट नाही परत, सगळं सामसूम संध्याकाळी 7ला व्हायचं. तर अशा ह्याच्यात आता कसं राहायचं तेही खूप भीती वाटायची. पण त्यातनं पण हळूहळू ना जो निसर्ग आहे त्याने शिकवलं की तो तुमच्या गरजा कमी करतो. मुख्य म्हणजे तोपर्यंत असं पार्लर होतं, त्यामुळे खूप गोष्टी ठाऊक होत्या, माहीत होत्या, सवयी लागलेल्या होत्या, छान राहायचं, नेटकं राहायचं. पण मासवणमध्ये गेल्यावर मला या कशाचीच गरज नाहीये हे लक्षात आलं. मग तो बॉयकटचा हळूहळू केस वाढले, मेकअपचं साहित्य गायब झालं, पार्लरला जाऊन केस वगैरे कट करायचे हे संपलं. आणि मग फ्लोटर आले पायात, छान छान चपला जाऊन. आणि लक्षात आलं एवढे आपल्याला कपड्यांची वगैरे पण गरज. साडी वगैरे तिथे तुम्ही कुठे कुठे फिरणार तर शक्यच नव्हती. कार्यक्रमात ठीक आहे, मिरवण्यापुरती. त्यामुळे मग कुठला ड्रेस, आणि पाऊस जास्त असल्यामुळे विशेषतः 100-120 रुपयाला ड्रेस येऊन जायचा मला पालघरला गेलं की. असं ते सुटसुटीत आयुष्य झालं जरा. आणि इंटरनेट वगैरे पाहिजे असेल तर मग पालघरला येऊन ते पण व्हायचं. किती वर्ष काम केलं हे तुम्ही? मी तिथे 3 वर्ष साधारणतः केलं. पण नंतर मग असं झालं की ते जे फंडिंग करत होते, जर्मन ॲग्रो नावाची कंपनी, तर त्यांनी फंडिंग त्यांचं संपलं होतं. त्यामुळे मला काहीतरी शोधणं भाग होतं. मी राहूही शकले असते पुढेही संस्थेसाठी म्हणून. पण मग सगळ्यांचं असं म्हणणं पडलं, माझ्या मित्रांचं वगैरे, की एक मुंबईमध्ये एक कंपनी आहे आणि त्यांना याच्यासाठी सोशल त्यांचं हे बघण्यासाठी गरज आहे, तर तू तिथे येशील का. तर मग तोपर्यंत मी दर आठवड्याला मुंबईला जात होते. मुंबईची ओळख झाली होती. म्हणजे अगदी वेस्ट काय ईस्ट काय, कुठे उतरायचं, लोकल मध्ये कसं, हे सगळी भीती हळूहळू, सुरुवातीला रडून ओरडणारी, घाबरणारी, ती सगळी भीती कमी झाली होती. त्यामुळे मग मी म्हंटल की आता मुंबईत जायला हरकत नाही. आणि मग तिथून मी पार्ल्यामध्ये ऑफिस होतं माझं. आणि गंमत म्हणजे मी तिथे पार्ल्याच्या ऑफिसमध्ये माझा मित्रच, म्हणजे हे जिगीषा ग्रुप जो आहे, चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी, ते पण कॉलेजपासून, म्हणजे आम्ही काय प्रतिस्पर्धी असल्यासारखीच आमची नाटकं व्हायची. तर त्यातलाच अभय जोशी जो आहे तो तिथला मॅनेजिंग डिरेक्टर होता त्या कंपनीत. आणि तो मला आला, दीपा तू इथे कशी. त्यामुळे मला एकदम असं छान वाटलं की कोणीतरी
आधारासाठी ओळखीचं आहे आहे. आपल्या. आणि मग मी म्हटलं मला घर पाहिजे, मग मी जॉईन होईल. तो म्हणे ठीक आहे. तर मग म्हटलं पार्लर चालेल मला. तो असा बघत राहिला माझ्याकडे, म्हणजे मी इतक्या सहजपणे म्हणत होते. मग तो मला म्हणाला हा बघू आपण. आणि मला म्हणाला तुला माहितीये का पार्लर किती रेट आहे आणि भाडं किती आहे, म्हणजे तुझ्या पगाराच्या दसपट केलं तरी तुला मिळणार नाही. आणि मग मला जाणीव झाली की मुंबई काय आहे, कशी आहे. मग म्हटलं मग मला काय करावं लागेल. मग तो म्हणाला की तुला उपनगरात मिळू शकतं. अशा रीतीने मग मला विरारला जागा मिळाली, स्टेशनच्या जवळच. आणि छान 1 BHK अशी, काहीतरी 1200 रुपयात वगैरे. आणि मग माझा 10,000 रुपये पगार मिळाला मला. मला मासवणला 5,000 होता, त्यात मी 3,500 माझं करायची आणि 1,500 माझं करायची आणि 3,500 अपूर्वाला. कारण तोपर्यंत अपूर्वाला मग 10वी झाला होता आणि विल्सन कॉलेजला ऍडमिशन मिळाली होती. तर मग त्याचा हॉस्टेलचा खर्च, त्याला मेसचा खर्च आणि थोडेसे 200-400 रुपये त्याच्या जवळ, असे 3.5 त्याला आणि 1.5 मला. त्यात माझं 500 रुपये रूमचे, 500 रुपयात माझं जेवण, 250 रुपयाचा पास मुंबईला त्याला भेटायला गेले तर, 250 रुपये माझा इतर खर्च फक्त. असं. म्हणजे इथून तुम्ही आता मुंबईच्या जगण्याकडे आलात, म्हणजे तिथलं आता पूर्ण बदलून गेलं असेल. नाही, हे मासवणचं होतं. मुंबईत आल्यावर मला 10,000 होता पगार त्या कंपनीच्या याच्यात. त्यामुळे मग थोडस सुटसुटीत झालं होतं, म्हणजे बऱ्यापैकी जमायला लागला होता ताळमेळ. पण तोपर्यंत अपूर्वाचं शिक्षण पण पुढचं, म्हणजे तेही खर्च वाढला असणार. हो, पण मी काय केलं होतं, मी जेव्हा घरून बाहेर पडले, माझ्या आईनी मला जे दागिने घातले होते लग्नाच्या ते माझ्या बरोबरच होते आणि मी ते विकले. बरं. सरळ त्यावेळेस. आणि आता लाखांमध्ये पैसे आले असते, त्यावेळेस मला 50,000 रुपये मिळाले सगळ्या दागिन्यांचे मिळून. म्हणजे 4 सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र, नेकलेस, कानातले वगैरे असं सगळं जे होतं तेवढ्याचे 50,000 आले. आणि ते मी माझ्या मित्राजवळ बँकेत ठेवले. त्यामुळे त्याची फीस वगैरे असं जे आहे ते त्यातनं व्हायचं, त्याच्या व्याजातून. व्याजातून नाही, त्यातलीच रक्कम काढून असं. त्यामुळे मग ते टेन्शन नव्हतं. आणि सगळे मला म्हणायचे काही झालं तर आम्ही आहोत. मला हा खूप मोठा सपोर्ट होता, म्हणजे हे कार्य. आणि मला खरं तर म्हणजे मी आकाशवाणीत आधी काम केलेलं आहे, म्हणजे 11वी-12वीत असताना, म्हणजे कॅज्युअल अनाउन्सर म्हणून. त्यामुळे मला तिथे सुद्धा असे विषय मी केलेले आहेत ना, की कुठे बागेत बसणारे असे ज्येष्ठ नागरिक ते काय गप्पा मारतात, किंवा ट्रक ड्रायव्हर आणि क्लीनर यांच्या मुलाखती घ्यायच्या. बर. त्यामुळे मला कळत नकळत थोडस सामाजिक भान असं येत गेलेलं होतं. या लोकांमुळे ते अजून वाढीला लागलं. आणि सामाजिक कार्यकर्ता कोर्स केल्यामुळे त्या विषयातली खोली आणि काय काय त्यात शाखा आहेत, काय विषय आहेत, कुठे कुठल्या संस्था आहेत, टाटा सारखी संस्था असेल वगैरे, हे सगळं बऱ्यापैकी कळत गेलं. मग त्यातूनच तुम्ही ते अभय बंग आणि राणी बंग यांच्या संस्थेत दाखल झालात का? म्हणजे तिथलंही तुमचं काम बरंच आहे. झालं असं की मी ज्या कंपनीत होते तर त्यांचे मिस्टर वारले होते, म्हणजे स्विमिंग पूल मध्ये अटॅक आला त्यांना, गेले होते. त्यामुळे त्यांना मी गेल्यावर ना अशी माझी खूप मैत्रिणीसारखी अशी गरज आहे असं वाटायला लागलं होतं. आणि त्या मला मग मी जेव्हा सोडतीये म्हटलं त्यांना, कारण मला अभयभंगांच्या कामाचं जेव्हा कळालं तेव्हा त्या म्हणाले मी तुला मुंबईत फ्लॅट देईन राहायला, तुझ्या मुलाचं त्याचा नंबर जरी नाही लागला इंजिनिअरिंगला वगैरे तरी मी डोनेशन भरून करेन, पण तू जाऊ नकोस. आणि त्यावेळेस माझं मन म्हणजे द्विधा झालं की एकीकडे मुंबई सारखं मोठं शहर, खूप मोठ्या संधी पुढे असतील, अपूर्वचं शिक्षण चांगलं होईल, आणि दुसरीकडे होतं की असा म्हणजे डॉक्टर पती पत्नी की ते वेगळं काहीतरी काम करतायत आणि स्वतःच्या सुखसोयींचा विचार न करता, तर आपण काय करायला पाहिजे. आणि मग खूप विचार करून मी म्हटलं आपण निर्णय घेऊ, हे सगळं सोडू आणि आपण त्या कामात सहभागी होऊ. आणि म्हणून मग मी अभयभंगांच्या प्रस्तावाला हो म्हटलं. आणि मला
वर्षातनं 1-2 वेळाच गडचिरोलीला जाऊन 15-15 दिवस राहायचं होतं. बाकीचं ऑफिस जे होतं तर वाशीत असणार होतं आणि तिथून मग महाराष्ट्रातले तरुण मुलं जे आहेत त्यांना जोडून घ्यायचं. अच्छा, म्हणजे युवकांबरोबर काम हो. करायचं. आणि मी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मधले जे युवा होते ज्यांच्या बरोबर मी म्हणजे संपर्कात होते ते असे थोडेसे खेड्यातले असे होते. आणि आता एकदम तो वर्ग बदलणार होता. हे वेगवेगळ्या शहरातले उच्च शिक्षण घेतलेले असे असणार होते. म्हणजे त्यांची मानसिकता, ते कसा विचार करतात हे सगळं मला आता कळणार होतं. त्यामुळे मला शिकायला स्वतःला पण नवीन काहीतरी मिळणार होतं. त्यामुळे मी तिथे मग दाखल झाले. अच्छा, तुमच्या या सगळ्या प्रवासाबद्दल ऐकताना जाणवते की तुम्ही वेगवेगळ्या टप्प्यावर स्वतःला शोधत गेलात आणि आपल्याला काय अधिक आवडतंय, त्यातनं काय शिकता येईल असं करत तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व अधिकाधिक समृद्ध करत गेलात. आता जी तुमची ओळख आहे सुप्रसिद्ध लेखिका म्हणून, तर ती तुम्हाला लेखिका म्हणून स्वतःची ओळख कधी झाली आणि हा प्रवास कसा सुरू झाला लेखनाचा? लहानपणी असं आपल्याला म्हणजे जे वाटतं ना तसं मला असं वाटायचं मी चांगलं लिहिते, मला चांगलं व्यक्त करता येतं, मला बोलण्यापेक्षा लिहून मी चांगली व्यक्त होऊ शकते. पण मग नंतर असं वाटायला लागलं मला वाटतं लोकांनाच वाटेल असं काय नाही. फक्त मी म्हणजे शाळा कॉलेजमध्ये मी संपादक म्हणून शाळेचं जे हे असतं मॅगझिन निघतं किंवा काय म्हणतो आपण भित्तीपत्र, तर ते तयार करायची. त्यात माझ्या कथा कविता असायच्या. कॉलेजमध्ये असल्यावर पण मी कथा लिहायची आणि नंतर मी म्हटलं तसं ते गझलचं वेड लागलं होतं पुढे. तर असं करत लिहिण्याची सवय होती मला. पण कधी वर्तमानपत्रात पण लिहिलेले, कधी कुठल्या मासिकात कथा पाठवली. म्हणजे तेव्हा मी मिळून साऱ्या जणीत पण माझी एकाक्ष वगैरे कथा पाठवली आणि ती प्रसिद्ध पण झाली होती. काही वेळेस मला दिवाळी अंकात कथा लेखनाचे विनोदी कथेचे पुरस्कार पण मिळालेले पारितोषिक. तर असं चालू होतं. पण ते कधीतरी काहीतरी हौस म्हणून, म्हणजे असं एक लोकांसमोर पुस्तक रूपात असं काही आलेलं नव्हतं. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानलाही मी त्यांचा वार्षिक अंक जो निघतो त्याच्यात संपादन करणं वगैरे असं करत होते. पण पुढे असं झालं की एका कार्यक्रमात माझी अच्युत गोडबोलेंशी ओळख झाली. मुख्य म्हणजे मला ते कोण आहेत काय काहीच माहिती नव्हतं आणि त्यामुळे मी त्यांच्याशी याच पद्धतीने बोलले होते सुरुवातीला. पण ते जेव्हा कार्यक्रमाला आले आणि त्यांनी भाषण केलं त्यावेळेस मला कळालं की हा खूप मोठा माणूस आहे. हा 100 वेळा परदेशवारी केलेली आहे, हा कम्प्युटरमध्ये खूप हुशार आहे, याची बरीच पुस्तकं आहेत. आणि मग एक दिवस त्यांचा मला फोन आला. त्यावेळेस त्यांनी मला विचारलं होतं की तू काय करतेस, तुला काय आवडतं. आणि मी त्यांना मग म्हटलं होतं मी असं असं करते गोष्टी, लिहिते मी कविता. मग ते मला म्हणाले होते तू मला मदत करशील का लेखनात? मला खूप आनंद झाला की आपल्याला खरंच काहीतरी थोडंसं येतं असं वाटायला लागलं. आणि मग मी त्यांच्या किमयागार पुस्तकापासून त्यांना मी मदत करायला लागले की आणि मला ते एका परीने शिक्षक भेटला म्हटलं तरी चालेल. कारण कायम डिक्शनरी बरोबर ठेवायची आणि एखाद्या शब्दाची शंका आली म्हणजे आता दृष्टिकोन हा शब्द आहे तर ह्रस्व आहे का दीर्घ आहे ताबडतोब बघायचा, म्हणजे कंटाळा नाही करायचा. आणि लिहिताना जर शुद्ध लिहिलं तर पुढे प्रश्न येत नाही. प्रूफ रिडिंगचं कामच कमी होऊन जातं. तर त्यामुळे मग ते मला सांगायला लागले की हा लेख छोटा करून दे, हा मोठा करून दे, वाढवून दे. मग वाढवायचं असेल तर मला माहिती शोधावी लागायची, कमी करायचं असेल तर अर्थ न जाता कमी करायचा. याच्यातनं मग त्यांना हळूहळू म्हणजे मी ग्रो होत गेले आणि त्यांनी मला सांगायला सुरुवात केली की आता तू हा लेखच लिहून दे मला या विषयावर पूर्ण. असं करत मग जवळपास म्हणजे त्यांच्या एखाद्या पुस्तकात माझा वाटा खूप व्हायला लागला असा की स्वतंत्र लिहूनच. आणि मग त्यातनच एक दिवस ते मला म्हणाले की आपण म्हणजे ते म्हणाले आणि माझ्याही डोक्यात यायला लागलं की आपण म्हणजे मिळून काम करतो आहोत तर आपण पण लेखक म्हणूनच समोर यायला पाहिजे लोकांच्या. आणि तसं झालं. कॅनव्हास हे पहिलं पुस्तक ठरलं की ते आमच्या दोघांचे मिळून सहलेखक म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये. आणि त्याच्यात असं झालं की सगळे परदेशी चित्रकार होते. माझी चित्रकलेची ओळख म्हणजे डोंगर काढणे, 4च्या आकाराचे पक्षी काढणे, तळ आणि ढग पलीकडच्या आकाराचे एवढीच. पण आणि आता मला चित्रकलेवर लिहायचं तर मग मला इंग्रजीतनं पुस्तकं संदर्भाची वाचायची होती.
मी मराठी मीडियम मध्ये शिकल्यामुळे माझं इंग्रजी चांगलं नव्हतं, म्हणजे मी फिरकतच नव्हते असं इंग्रजी पुस्तकांकडे, आपला प्रांतच नाही तो. पण मग मला लक्षात आलं कॅनव्हास करताना की आपल्याला हे सगळं करावं लागणार आहे. मग मुंबईच्या जे मध्ये जाऊन, NCPA मध्ये जाऊन, तिथे मित्रांच्या मदतीनं आमदार निवासमध्ये एकाची रूम मिळवून तिथे राहून रोज तिथे लायब्ररीत जाऊन बसायचं आणि ती पुस्तकं वाचायची, फोटो काढायचे त्याचे, कारण ते बाहेर नाही लिहून द्यायचे. आणि मग अशा रीतीने डिक्शनरी सोबत ठेवायची. आता खूप सोपं झालंय सगळं, पण त्यावेळेस ते खूप अवघड होतं की एकाच शब्दाचे अर्थ अनेक असतात, अशा वेळेस अर्थ कसा लावायचा. आणि मला ना गंमत म्हणजे तिकडची गावांची नावं, त्या चित्रकाराचं नाव, त्या रस्त्यांची नावं सगळे कळायचंच नाही, हे शहराचं नाव आहे का रस्त्याचं नाव आहे. इतकं म्हणजे अगाध इंग्रजी होतं माझं. पण मग नंतर 100 पुस्तकं वाचली तेव्हा लक्षात आलं की हे सोपं आहे, इतकं काही अवघड नाहीये. आणि मग आता नाही तो म्हणजे अडथळा आहेत. आणि मग कॅनव्हास आलं. कॅनव्हासला प्रभाकर कोलतेंच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. अमोल पालेकर हे पण जेजेचेच विद्यार्थी आणि चित्रकार असल्यामुळे त्यांची प्रस्तावना त्या पुस्तकाला मिळाली. या लोकांना खूप जवळून बघता आलं, बोलता आलं. अनिल अवचट पण होते त्या कार्यक्रमात, त्यांनी पण प्रतिक्रिया दिलेली आहे त्या पुस्तकात. तुम्ही सहलेखक म्हणून अच्युत गोडबोलेंबरोबर इथून जो प्रवास सुरू झाला ते पुढे बरीच पुस्तकं तुम्ही लिहिलीत. आम्ही जिनियसचे 36 शास्त्रज्ञ आणले आणि जिनियस शास्त्रज्ञ, माझं गणित विज्ञान काही चांगलं नव्हतं, पण मग कसं लिहायचं तर ते म्हणाले शिक. जसं कॅनव्हासच्या बाबतीत झालं तसंच की अभ्यास करून शिकून ते तुम्ही. पण खूप मजा आली, कारण पूर्ण लिखाणाचं स्वातंत्र्य होतं माझ्याकडे, त्यामुळे माझी शैली, मला कसं लिहायचंय हे मी करू शकत होते. आणि मग शास्त्रज्ञांची ओळख झाल्यावर कळालं, अरे हे चित्रकार पण आहेत, यांना संगीताची पण आवड आहे, यांना समाजाचं भान पण आहे, सगळंच आहे यांच्यात. म्हणजे कुठलाही जिनियस माणूस हा सर्वसाधारण माणसातूनच तयार होतो, पण तो जिनियस का होतो तर तो कुठल्याच कलेला, कुठल्याच शास्त्राला असं परक नाही मानत, तो सगळं आपलंच करतो. आणि मग जिनियसची मजा आली. सिम्फनी पाश्चात्य संगीतात मी विशारद आहे, पण मला पाश्चात्य संगीतातलं ठो कळत नव्हतं. म्हणजे बाख काय, बिथोवन काय, मोझार्ट काय, मला काहीच माहिती नव्हतं. पण तेव्हा पण असंच अभ्यास ऐकायचा 15-15 दिवस, बिथोवन ऐकायचा, आणि मग त्यातला फरक कळायला लागला. कॉन्सर्ट म्हणजे काय, किंवा असे पियानो वादन कशासाठी होतं, सगळं समजायला लागलं. आणि मग सिम्फनी, आधीचं पाश्चात्य संगीत कशासाठी, आधी राजे रजवाड्यांसाठी, चर्चसाठी, मग सर्वसामान्य माणसांसाठी कसं येत गेलं. मग एल्व्हिस प्रिस्ले, बीटल्स पासून फार मजा आली ते लिहिताना. आणि ही सगळी पुस्तकं जी आहेत ती 550-600 पानी होती. आणि मग असं होतं ना की कुठेतरी आपण बोट सोडून चालायला शिकलं पाहिजे. आयुष्यभर कोणाबरोबर तरी असं काही झालं की मला येत नाही, आता मदत करा, असं नाही चालणार कुठल्याच बाबतीत. म्हणून मग स्वतंत्र लिहायचं ठरवलं आणि मी तसं सांगितलं की मला आता स्वतंत्र लिहायचंय. आणि त्यांनी अगदी आनंदाने होकार दिला. आणि मग तो तुमचा जग बदलणारे ग्रंथ आणि एक स्वतंत्र प्रवास पण लेखिका म्हणून सुरू झाला. पण त्यांच्याबरोबरच्या काळात तुम्हाला ती जी दिशा मिळाली आहे की अभ्यास कसा करायचा आहे, समजून कसं घ्यायचा नवा विषय, त्या सगळ्याचा तुम्हाला आता पुढे उपयोग त्याचा होतो आहे. नक्कीच. म्हणजे मी ती कृतज्ञता व्यक्तच करेन, कारण आपल्याला आपल्या मार्गात अनेक गुरु भेटतात. म्हणजे दत्ताबाळ सराफ सारखा म्हणजे ज्यांनी मैत्रीचा हात पुढे केला तो भेटला नसता तर मला मुंबई किंवा आदिवासी भाग हे जग मिळालं नसतं. किंवा विजया चव्हाण ज्या मासवणला यायच्या, तर त्या घरातली पुस्तकं, डायऱ्या त्यांना मिळालेल्या, युनिसेफचं साहित्य सगळं घेऊन यायच्या. आणि मग म्हणायच्या की मुंबईत आलं ना तर माझं घर आहे. म्हणजे मी रात्री कधीही माहीमला उतरले तर त्यांच्या घरी जेव्हा जायची तेव्हा त्या जाग्या असायच्या, माझ्यासाठी स्वयंपाक केलेला असायचा. अगदी कपड्यांसहित मला म्हणायच्या तू काही आणू नकोस, कारण मग ते पुन्हा तुला ओझं लोकलमध्ये किंवा ट्रेनमध्ये सगळं अवघड जाईल. तर इतका आईसारखी पुन्हा काळजी करणाऱ्या मला म्हणजे काय बॉस म्हणू किंवा एक मोठी बहीण म्हणू अशा मिळाल्या.
तर मला माणसं खूप चांगली मिळाली. ते जाणवते तुमच्याकडून पहिल्यापासून सगळा प्रवास ऐकताना की मित्रमंडळी, स्नेही यांचा तुम्हाला खूप चांगला सपोर्ट, मदत मिळत गेली. आणि तुमच्यातला तो जो एक सगळ्यांशी जुळवून घेण्याचा स्वभाव आहे, त्यांनी मला वाटतं तुम्ही पण सगळ्यांना बरोबर घेत पुढे गेलात आणि आजच्या या टप्प्यावर आलात. आज लेखिका म्हणून तुमची आता स्वतंत्र पूर्णपणे ओळख आहे आणि राज्य शासनाच्या पुरस्कारापासून अनेक महत्त्वाचे पुरस्कार तुमच्या पुस्तकांना मिळालेले आहेत. तर आता मगाचपासून ऐकते की तुम्ही एका ह्याच्यात स्थिर होता दुसऱ्या कुठल्या तरी क्षेत्राकडे वळता. तर आता लेखिका म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने सेटल झालात, असं काही मनात आहे का की वेगळं काही करून बघायचंय का आता लेखिका म्हणून प्रवास चालू ठेवायचा? मी अपंगांसाठी पण मध्ये काम केलेलं आहे आणि त्यांच्या बरोबर काम करताना पण अनेक गोष्टी, अनेक विकार हे पण कळत गेलेले आहे. पण जेव्हा मी लेखिका म्हणून प्रवास करायचा ठरवला, तर असं वाटलं की आता हा मार्गच किंवा मला जे शोध माझा चालू होता ते माझं हेच आहे. कारण इथे माझी कोणाची स्पर्धा नाहीये, काही अशी मला हेच मिळवायचंय असं नाहीये. तो आनंदाचा पण भाग आहे. आणि एक फायदा असा झालेला आहे की सामाजिक कार्यामुळे सामाजिक भान आलेलं आहे. त्यामुळे विषयांची निवड करताना साधारणतः कुठेतरी अंधश्रद्धेच्या बाजूनं किंवा त्याचा प्रसार करणारे, स्त्री पुरुष विषमता दाखवणारे असे विषय मी कधी घेणारच नाही, ते भान आलेलं आहे. त्यामुळे माझ्या लिखाणातून नकळत कोणाला ना कोणाला काहीतरी मिळालं पाहिजे, वेचता आलं पाहिजे. त्यामुळे मला हा प्रवास फक्त एकच माझी इच्छा होती की मला म्हणजे जग बघायचं आहे आणि त्याआधी मला भारत, माझा देश जो आहे, म्हणजे काय म्हणतो आपण विविधतेने नटलेला, तर तो मला अनुभवायचा आहे, बघायचा आहे. आणि गेली 3 वर्ष मी एक राज्य, कधी कधी वर्षातनं 2 राज्य अशी करते आहे आणि आपल्या हातपायात ताकद आहे आणि खूप मला तो आनंद मिळतोय. कारण तिथली लोक, त्यांचं राहणीमान आणि त्यांच्या घरी उतरल्यावर ते आपलं स्वागत कसं करतात. कारण मी बंद हॉटेलमध्ये उतरले तर मला फक्त तिथल्या सुखसोयी आणि मी टीव्ही लावून बसेन, पण या लोकांना प्रदेश कळणार नाही, माणसं कळणार नाही. त्यामुळे रस्त्यात नदी दिसली की तिथे थांबून, म्हणजे आता लेह लडाखला गेले तर सिंधू नदी कशी आहे बघणं, किंवा या सगळ्या ज्या नद्या आहेत त्याच्या पाण्या, म्हणजे ते अशुद्ध पाणी पिऊन त्याचा त्या सगळ्या याचा स्पर्श अनुभवणं, तर हा आनंद खूप वेगळा आहे. आणि असा भारत मला पूर्ण बघायचा आहे. हा भारत पूर्ण बघितल्यावरच मग मी, म्हणजे इजिप्त असेल, चीन असेल, असे देश आहेत जिथे काहीतरी वेगळं वास्तू आहेत, संस्कृती आहे, ते बघेन. अच्छा, म्हणजे तुम्ही स्वतः घराबाहेर पडताना स्वतःला शोधण्यासाठी म्हणून किंवा मला जे वाटतं आहे ते मला करायला मिळावं म्हणून तुम्ही घराबाहेर पडलात आणि तुमच्या ह्या सगळ्या प्रवासात आता जाणवत आहे की तुम्ही तो स्वतःचा शोध घेतलात, त्या करायला लागलेले कष्ट घेतलेत, अभ्यास केलात आणि आज तुमचं जे व्यक्तिमत्व आहे ते घडवलं. स्वयंसिद्धाचा आपला हा पॉडकास्ट आहे म्हणून मला तुम्हाला ह्या अखेरच्या टप्प्यावरती असं विचारावं वाटतंय. म्हणजे तुम्हाला तुमच्या लेखनाकरता आणि तुमची जी इतर स्वप्न आहेत त्याकरता अर्थातच आमच्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. पण आजकालच्या मुलींना किंवा इतर स्त्रियांना तुम्हाला काय सांगावंसं वाटेल? म्हणजे तुम्ही स्वतः आत्मनिर्भरतेचा प्रवास केलेला आहे, त्यासाठीचे तुम्ही कष्टही घेतलेले आहेत आणि स्वातंत्र्य पण मग त्यातून अर्थात मिळतं ते उपभोगलेलं आहे. तर तुम्हाला या मुलींना काय सांगावंसं वाटेल? खरं तर शोध हा कधी संपत नसतो, आपला चालूच असतो आणि शेवटपर्यंत, म्हणजे मला असं वाटतं की शेवटच्या क्षणापर्यंत काहीतरी आपण वेचणार आहोतच. पण असं बोलायचं झालं तर मला असं लक्षात येतं की पुस्तकी शिक्षण जे आहे तर ते जर आपल्याला आत्मनिर्भर, आत्मविश्वास देत नसेल तर मग तुम्ही जगाचं पुस्तक, त्यातल्या अनुभवांचं पुस्तक पण वाचलं पाहिजे आणि तो आत्मविश्वास तुम्हाला मिळवता आला पाहिजे. आणि स्वातंत्र्य तुम्हाला जबाबदारीचंही भान देतं, पण हे सगळं करून तुम्ही तुमच्या पायावर उभे असलाच पाहिजेत. कारण त्याच्याशिवाय स्वतःचं अस्तित्व आपल्याला कळू शकत नाही. कोणावर ना कोणावर आपण, म्हणजे स्त्री विशेषतः आर्थिक, भावनिक आणि सगळ्याच दृष्टीने अवलंबून राहते. तर आपण म्हणजे आपला खांदा कोणाला देऊ शकू का आधारासाठी?
याचा विचार तिने केला पाहिजे. आणि मला पुन्हा एक महत्वाचं असं वाटतं की स्त्री पुरुष या भेदाच्या पलीकडे जाऊन आपण एक काय म्हणतो मानवतेचा किंवा माणुसकीचा, म्हणजे हे नको भेद. म्हणजे माझी मैत्री असेल तर ती कोणाशीही असू शकेल. मग तिथे म्हणजे तो जेंडर कुठला आहे, तो ती ते कुठलंही असू देत, तो फरकच पडता कामा नये आणि मी त्याच्यावर ठाम असलं पाहिजे. तर असं जर आपण प्रवास केला तर मला वाटतं की आपल्यातले बरेच गैरसमजाच्या भिंती, पूर्वग्रहांच्या भिंती आणि अनेक जी चिटकलेली जाळं जळमट आहेत ती निघून जायला मदत होईल. अरे वा, खूप छान. मला असं वाटतं की तुमचं खरं तर हे स्वप्नच आहे असं म्हणायला हरकत नाही, जे तुम्ही पुढच्या पिढीच्या मुलींसाठी सांगितलंय. आजच्या ह्या आपल्या स्वयंसिद्धाच्या एपिसोडच्या शेवटाकडे येत असताना लेखिका आणि समाजसेविका दीपा देशमुख यांचा आपण सर्व प्रवास जाणून घेतला. आत्मनिर्भरतेचा हा प्रवास होता, स्वशोधाचा प्रवास होता. आणि त्यांनी जेव्हा आजच्या पिढीच्या मुलींना काय सांगाल असं म्हटल्यावर सांगितलं की कोणाच्या तरी खांद्याचा आधार, आपल्याला आधार घेण्यापेक्षा आपला खांदा कोणाला तरी आधारासाठी आपण देऊ शकू का असा विचार करावा, किंवा असा आपला स्वतःचा प्रवास तिथपर्यंत करावा. मला वाटतं हे खूप मोलाचा असा हा सल्ला आहे. एक समृद्ध असं व्यक्तिमत्व आज आपण आपल्या भेटीला आलं होतं आणि त्यामुळेच स्वयंसिद्धा हा जो आपला पॉडकास्ट आहे त्यातली खऱ्या एका स्वयंसिद्धेची ओळख या निमित्तानं आपल्याला झाली असं म्हणायला हरकत नाही. अशाच वेगवेगळ्या स्वयंसिद्धांना आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून रोज भेटतो आहोत नवरात्रीच्या निमित्तानं. असेच पुढच्या भागात एका वेगळ्या स्वयंसिद्धेला भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.